नमस्कार शिक्षक मित्र हो. ऑनलाईन टीचिंग कसं करायचं याची आपल्याला आता सवय होत आली आहे. त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यासही आपण करत आहोत. त्याचमुळे पुढचा प्रश्न आपल्या समोरचा असा असेल की ऑनलाईन पद्धतीने परीक्षा कशी घ्यायची. अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि सोपी पद्धत मी आपल्याला या व्हिडिओमधून सांगणार आहे. ती म्हणजे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी गुगल फॉर्मचा उपयोग कसा करायचा. यासाठी लागणारी आवश्यक गोष्ट ही आहे की प्रत्येक शिक्षकाकडे स्वतःचा जीमेल ID असणं आवश्यक आहे. आपल्या जीमेल IDने आपण गुगलच्या साईटला लॉग इन होत असतो. त्या पद्धतीने लॉग इन व्हायचे. आपला प्रोफाईल ID इथे दिसत असेल. त्याच्या शेजारी हे 9 डॉट्स दिसत आहेत. आपण झूम करून बघूया. गुगलने आपल्याला दिलेल्या विविध सेवा या 9 डॉट्समध्ये आपल्याला दिसतात. या 9 डॉट्सना आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा यामध्ये गुगलने दिलेल्या सर्व सेवा आपल्याला दिसतात. यामधल्या गुगल ड्राईव्ह वरती आपण जायचं आहे. या ड्राईव्हला आपण क्लिक करूया. आपल्याला महत्त्वाचे असलेले अनेक डॉक्युमेंट्स आपण या ड्राईव्ह वरती सुरक्षित ठेवू शकतो. इथे डाव्या बाजूला न्यू हे बटन आपल्याला दिसते, जिथे अधिक चिन्हासारखं एक चिन्हही आहे. या न्यूला आपण क्लिक केल्यानंतर यामधला गुगल फॉर्म्स हा ऑप्शन आपण निवडायचा आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर उघडतो तो एक अनटायटल्ड फॉर्म. प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी मित्र हो, आपण आपल्या कॉम्प्युटरवरती वर्ड फाईलमध्ये आपली प्रश्नपत्रिका या पद्धतीने तयार ठेवायची आहे, ज्यामध्ये तुमच्या शाळेचा थोडक्यात पत्ता असेल, विषय आणि इयत्ता हे लिहिलेलं असेल. हे सर्व जेव्हा आपल्याकडे तयार असेल तेव्हा ही प्रश्नपत्रिका गुगल फॉर्म्सच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची कशी हे मी आपल्याला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर गुगल फॉर्म इथे अनटायटल्ड फॉर्म म्हटलंय, तिथे आपण आपल्या इयत्तेचं नाव टाकू शकतो, विषय आणि इयत्ता. इथून ते कॉपी करून घ्यायचंय आणि इथे पेस्ट करायचं. प्रश्नपत्रिका जेव्हा आपण तयार करणार असू तेव्हा या प्रश्नपत्रिकेचं गुगल फॉर्म मधलं जे सेटिंग आहे ते आपल्याला आधी बघावं लागेल. आपल्या DPच्या शेजारी इथे जे 3 डॉट्स दिसतात त्याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सेटिंगचा हा दुसरा ऑप्शन उघडतो. त्याला क्लिक केल्यानंतर 3 प्रकारचे सेटिंग्स आपण करू शकतो: जनरल सेटिंग्स, प्रेझेंटेशन आणि क्विझेस. हे 3ही पर्याय काय काय आहेत आणि त्यामध्ये आपण काय नेमकं निवडायचं आहे हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जनरलमध्ये पहिल्यांदा दिले कलेक्ट ईमेल ॲड्रेसेस. जर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून त्यांचे ईमेल ॲड्रेसेस जमा करायचे असतील आणि एका विद्यार्थ्याने फक्त एकदाच हा फॉर्म भरावा अशी आपली अपेक्षा असेल तर इथे आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे. पण यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा जीमेल ॲड्रेस असणं आवश्यक आहे.
जर ते शक्य नसेल तर हे दोन्ही पर्याय आपण सिलेक्ट न करता कोरे राहू द्यायचे आहेत. यानंतर खाली म्हटलंय बघा, विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका त्यांनी उत्तरं दिल्यानंतर सबमिट केल्यानंतर सुद्धा, जमा केल्यानंतर सुद्धा जर काही पर्याय बदलायचे असतील तर ते आपण त्याची परवानगी द्यायची आहे का? ती द्यायची असेल तर हा पर्याय सिलेक्ट करावा, अन्यथा नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आधी इतर विद्यार्थ्यांनी दिलेले रिस्पॉन्सेस म्हणजे प्रतिक्रिया या पाहायला द्यायची परवानगी आपल्याला द्यायची असेल तर हा पर्याय सिलेक्ट करायचा. तसं नसेल तर हा रिकामा सोडायला हरकत नाही. थोडक्यामध्ये जर विद्यार्थ्यांचे जीमेल ॲड्रेस नसतील तर यातला कोणताच पर्याय आपण न निवडता तसाच कोरा ठेवायला हरकत नाही. सेटिंग्समध्ये दुसरा भाग आहे प्रेझेंटेशन. यामध्ये पहिला पर्याय आहे शो प्रोग्रेस बार. विद्यार्थी जेव्हा आपली प्रश्नपत्रिका सोडवत असतील त्यावेळी किती प्रश्न झालेले आहेत आणि अजून किती प्रश्न शिल्लक आहेत, आपण प्रश्न सोडवत असताना, परीक्षा देत असताना आपली प्रगती नेमकी किती झालेली आहे हे जर विद्यार्थ्याला समजावं अशी आपली इच्छा असेल तर हा पर्याय आपण निवडायला हरकत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना बरोबर समजेल की अजून किती प्रश्न आपल्याला अजून सोडवायचे आहेत आणि आपण किती सोडवलेले आहेत. त्यानंतर दुसरा पर्याय आहे बघा शफल क्वेश्चन ऑर्डर. जर प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या क्रमाने आपले प्रश्न दिसावेत अशी आपली इच्छा असेल तर हा पर्याय आपण निवडायला हरकत नाही. याचा उपयोग एवढा होतो की जर काही विद्यार्थी एकत्र येऊन प्रश्न सोडवत असतील तर त्यांच्यामध्ये काही चर्चा होऊन कॉपी होण्याची शक्यता असते आणि ही गोष्ट जर टाळायची असेल तर आपण हा पर्याय निवडावा ज्यायोगे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या समोर येणारे प्रश्न जे असतील ते वेगळ्या अनुक्रमाने येतील आणि मग कॉपीच्या सारख्या एखाद्या वाईट गोष्टीला आळा बसेल. त्यानंतर हा तिसरा पर्याय आहे शो लिंक टू सबमिट अनदर रिस्पॉन्स. एकाच विद्यार्थ्याला जर आणखी एकदा ती प्रश्नपत्रिका सोडवायची असेल आणि ती संधी आपल्याला त्याला द्यायची असेल तर हा पर्याय आपण निवडायचा आहे. आणि त्यानंतर आहे कन्फर्मेशन मेसेज. इथे आपण एक वाक्य लिहायला हरकत नाही, जसं मी इथे टाकलेलं आहे, धन्यवाद, आपली उत्तरपत्रिका जमा झाली आहे. हे किंवा यासारखे कोणतेही इतर वाक्य की ज्यामुळे विद्यार्थ्याला हे समजेल की आपली उत्तरपत्रिका आता व्यवस्थित जमा झालेली आहे, ही खात्री त्या विद्यार्थ्याला पटावी यासाठी हा मेसेज आपण इथे तयार करून टाकायचा असतो. याऐवजी कोणतंही वाक्य आपण इथे लिहू शकतो की ज्यायोगे विद्यार्थ्याला हे समजेल की आपली उत्तरपत्रिका जमा झाली आहे. त्यानंतर हा पुढचा पर्याय आहे क्विझेस. जेव्हा हा गुगल फॉर्म केवळ एखादी माहिती जमा करण्याकरता आपण करत नसू तर परीक्षा म्हणून, प्रश्नपत्रिका म्हणून जेव्हा देणार असू तेव्हा हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. सेटिंगमध्ये असलेला हा तिसरा भाग क्विझेस. हा क्लिक केल्यानंतर पहिल्यांदाच पर्याय दिसतो की मेक धिस ए क्विज. ही जर प्रश्नपत्रिका म्हणून आपल्याला करायची असेल तर हा पर्याय आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. यामध्ये काही गोष्टी आहेत. क्विज ऑप्शन्स, रिलीज ग्रेड, इमिजिएटली आफ्टर ईच सबमिशन. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सबमिट केल्या लगेचच त्यांना किती मार्क मिळाले आहेत हे कळायला हवं असेल तर हा पर्याय आपण निवडायचा आहे. अर्थातच ज्या वेळेला आपण शिक्षकांनी स्वतः प्रत्येक फॉर्म बघून उत्तरे वाचून मग त्याला मॅन्युअली
प्रश्नांना मार्क देणं, गुणदान करणं हे अपेक्षित नसेल, म्हणजे साध्या पद्धतीने केवळ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न आपण जेव्हा टाकत असू त्यावेळेला कोणत्याच पद्धतीने मॅन्युअली आपण व्यक्तिशः प्रत्येक फॉर्म बघून, उत्तरे बघून त्याचं गुणदान करण्याची आवश्यकता नसते. आणि त्यामुळे हा दुसरा पर्याय जो आहे तो आपल्याला निवडावा लागत नाही. परंतु तरीसुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका जमा केल्या केल्या लगेचच आपले मार्क कळावेत ही जर आपली अपेक्षा नसेल तर आपण हा पर्याय न निवडता दुसरा पर्याय निवडायचा आहे. या दोन्हीपैकी एकच पर्याय आपण निवडू शकतो, त्यामुळे हा दुसरा पर्याय आपण निवडायला हरकत नाही. त्यानंतर रिस्पॉन्डंटनी काय बघायला हरकत नाही, त्यांनी अटेम्प्ट न केलेले प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचं करेक्ट उत्तर आणि त्याबद्दलचे प्रत्येकाचे मार्क हे सगळं त्यांना दिसायला हवं असेल तर आपण हे सगळे ऑप्शन जे आहेत ते सिलेक्ट करायचे, अन्यथा हे कोरे ठेवून द्यायचे. हे सगळं झालं आपल्या सेटिंगमध्ये. आपण जे काही बदल केले आहेत ते सेव्ह करण्यासाठी इथे उजवीकडे सेव्हचा ऑप्शन आहे, तो आपण क्लिक करायचा. आता आपण आपली प्रश्नपत्रिका तयार करायला हरकत नाही. इथे प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न आहे की ईमेल ॲड्रेस. जर विद्यार्थ्यांचे ईमेल ॲड्रेस नसणार असतील तर आपण ह्या सेटिंग्समध्ये जाऊन हा पर्याय कोरा ठेवायचा, म्हणजे इथे हा ईमेल ॲड्रेसचा जो पर्याय आहे तो येणार नाही. पहिला प्रश्न फ्रेम करण्यासाठी इथे जागा दिसते अनटायटल्ड क्वेश्चन. इथे आपण क्लिक केलं की हा प्रश्न या जागी आपण लिहू शकतो. जेव्हा आपण इथे प्रश्न लिहिणार आहोत तर तो कोणत्या प्रकारचा असणार आहे हे इथे पुढे ठरवलेलं आहे. हे पर्याय, हे प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे आहेत बघा. शॉर्ट आन्सर, जर विद्यार्थ्यांचं नाव आपण विचारणार असू तर हा प्रश्न शॉर्ट आन्सर म्हणून आपण करू शकतो. विद्यार्थ्यांचा पत्ता घ्यायचा असेल किंवा एखादी टीप त्यांनी लिहावी अशी आपली अपेक्षा असेल तर पॅरेग्राफ स्वरूपाचा प्रश्न आपण विचारू शकतो. त्यानंतरचे पर्याय आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न. इतर प्रश्नांचे जे प्रकार आहेत चेकबॉक्सेस, ड्रॉपडाऊन, फाईल अपलोड. एखाद्या प्रश्नामध्ये जर एखादं चित्र किंवा आकृती ही विद्यार्थ्यांनी स्वतः काढून ती अपलोड करावी अशी अपेक्षा असेल तर हे प्रश्न असतात. लिनियर स्केल, एखाद्या गोष्टीमध्ये आपण काही प्रतवारी आपण ठरवायची असेल, छान, उत्तम, अतिशय उत्तम अशा पद्धतीने आपल्याला जर विद्यार्थ्यांकडून उत्तर हवी असतील तर अशा वेळेला लिनियर स्केल हा पर्याय आपण निवडू शकतो. त्याच पद्धतीने मल्टिपल चॉईस ग्रीड, चेकबॉक्स ग्रीड, तारीख आणि वेळ हे सगळं यामध्ये येऊ शकतं. आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त मल्टिपल चॉईस प्रश्नांच्या बद्दल विचार करूया. तर आपण विषय मराठी इयत्ता 6वी हे आपल्या प्रश्नपत्रिकेचं टायटल दिलेलं आहे आणि पहिला प्रश्न आपण घेत आहोत विद्यार्थ्याचे नाव. आपोआपच पहा इथे शॉर्ट आन्सर हा प्रश्नाचा प्रकार आहे हे ओळखलेलं आहे. विद्यार्थ्यांना इथे आपलं नाव लिहिण्यासाठी जागा दिलेली आहे. विद्यार्थ्यांचे नाव हे अनिवार्य असल्यामुळे ते जमा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच इथे रिक्वायर्ड
हा ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न येण्यासाठी आपण इथे अधिक चिन्ह जे आहे त्याला क्लिक करणार आहोत. ॲड क्वेश्चन, प्रश्न पुढचा घेण्यासाठी हे क्लिक करायचं. आपण यापूर्वीच आपल्या कम्प्युटरवरती वर्डमध्ये ही प्रश्नपत्रिका घेऊन ठेवलेली आहे. तर यातला पहिला प्रश्न आपण आता इथून कॉपी करूया. पण तो सिलेक्ट केला, कॉपी केला आणि इथे प्रश्नाच्या जागी तो पेस्ट केला. आपोआपच इथे कळलं बघा, मल्टिपल चॉईस प्रश्न असणार आहे. तर ऑप्शन 1 इथे क्लिक केल्यानंतर ही अक्षरे निळी होत आहेत. इथे आपण पहिला पर्याय जो आहे, फक्त पर्याय, आपण तो कॉपी करूया आणि तिथे पेस्ट करूया. कॉपी आणि पेस्ट करण्यासाठी आपण राईट क्लिक सुद्धा करू शकतो किंवा Ctrl+C आणि Ctrl+V हे पर्याय सुद्धा वापरू शकतो. पुढचा पर्याय लिहिण्यासाठी इथं ॲड क्वेश्चनच्या ठिकाणी आपण क्लिक करूया. वर्डच्या कॉपीमध्ये जाऊन दुसरा पर्याय आपला जो आहे तो सिलेक्ट करूया, कॉपी करूया आणि इथे येऊन तो पेस्ट करूया. पुढचा पर्याय ऑप्शन 3, पेस्ट केला. चौथ्या पर्यायासाठी पुन्हा ॲड केलं. चौथा पर्याय सुद्धा आपण या पद्धतीने इथे घेतलेला आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे याचं उत्तर नेमकं कोणतं आहे. आन्सर की मध्ये जायचं. आन्सर की मध्ये हा बरोबर असलेला पर्याय सिलेक्ट करायचा. इथे उजव्या साईडला टिक मार्क येतोय बघा. आणि हा प्रश्न किती मार्कांसाठी आहे हे इथे सेट करायचं. 1, 2, 3 किती मार्कांसाठी हा प्रश्न आहे हे आपण इथे संख्या द्यायची आणि मग डन म्हणायचं. आता हा आपला प्रश्न सेट झालेला आहे. जेव्हा विद्यार्थी हा पर्याय बरोबर आपण बरोबर दिलेला पर्याय जेव्हा निवडतील तेव्हा त्याबद्दल त्यांना 1 मार्क हा मिळून जाईल, कारण आपण या प्रश्नासाठी 1 मार्क दिलेला आहे. अशाच पद्धतीने पुढचा एक प्रश्न टाकून बघूया. पुन्हा प्रश्नपत्रिकेकडे जाऊया. प्रश्न फक्त आपण कॉपी करूया इथून. त्याचा नंबर आपण घ्यायचा नाही आहे, कारण या प्रश्नांचा क्रम प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळा असावा अशी सेटिंग आपण केलेली आहे. ऑप्शनमध्ये जाऊया. ऑप्शन आहेत, अजून प्रश्न हा पूर्ण आलेला नाही आहे. पूर्ण प्रश्न तिकडे घेऊया. ऑप्शन 1 कॉपी पेस्ट. ॲड ऑप्शन. दुसरा ऑप्शन घेऊया, कॉपी पेस्ट. ॲड ऑप्शनला क्लिक केलं, वर्ड फाईलला गेलो, तिसरा ऑप्शन कॉपी केला, पेस्ट केला. चौथा ऑप्शन घेतला, पेस्ट केला. बरोबर उत्तर आहे दैनिक. म्हणून आपण आन्सर की मध्ये जाऊन दैनिक म्हणजे चौथा पर्याय जो आहे त्याला क्लिक केलं. हा पर्याय बरोबर आहे असं इथे मार्क केलं आणि याचे मार्क इथे ठरवले. 1 मार्काला हा प्रश्न आपण इथे सेट केला. आपल्या प्रश्नाला आपण किती मार्क द्यायचे हे इथे आपण ठरवू शकतो. पुढचा प्रश्न घेण्यासाठी आपण अधिक चिन्हाला
क्लिक केलं, वर्डच्या फाईलला मध्ये गेलो आणि आपला प्रश्न इथून कॉपी केला. आता आणखीन एक छोटासा शॉर्टकट मी आपल्याला दाखवणार आहे. आता आपण जसे हे प्रश्न सेट करत असताना एक एक पर्याय कॉपी केला, तर त्याच्याऐवजी एकदम 4 पर्याय येऊ शकतील का? तर हो, येऊ शकतात. यासाठी मात्र एक कंडिशन आहे, एक अट आहे की हे जे पर्याय आहेत ते एकाखाली एक असायला हवेत. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये ABCD असं काहीही असता कामा नये. तेव्हा आपण पर्याय फक्त एकाखाली एक लिहू आणि त्याच्या समोर असलेलं हे ABCD किंवा नंबर जे आहेत 1 2 3 हे डिलीट करून टाकू. आता हे 4ही पर्याय आपल्या समोर एकाखाली एक आलेले आहेत. हे 4ही एकदम आपण कॉपी करू आणि आता प्रश्नपत्रिकेत जाऊन इथे ऑप्शन 1 च्या ठिकाणी पेस्ट करू. बघा, एकदम 4ही पर्याय इथे आलेले आहेत. बरोबर असलेला पर्याय आपण आन्सर की मध्ये जाऊन निवडायचा आहे. त्याला किती मार्क द्यायचे हे इथे सेट करायचं आणि डनच्या बटनावर क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपण आपल्या प्रश्नपत्रिकेचं सेटिंग करू शकतो. नमुन्यादाखल मी 3 प्रश्न फक्त इथे सेट केलेले आहेत आणि त्यामुळं प्रत्येकी एक असे 3 मार्कांसह ही माझी प्रश्नपत्रिका तयार झालेली आपल्याला दिसते. या पद्धतीने आपले प्रश्न आपण जेवढी काही गुणांची प्रश्नपत्रिका काढायची ठरवलेली असेल त्या पद्धतीने आपण हे प्रश्न करू शकतो. आता दुसरा भाग याचा की ही प्रश्नपत्रिका तर आपली सेट झाली, तर तिची लिंक विद्यार्थ्यांना द्यायची कशी? तर त्यासाठी आपल्याला इथे उजव्या बाजूला एक कागदी विमानासारखे चिन्ह दिसत आहे, ज्याच्या जवळ आपण गेलो की सेंड दिसतं. तर हा सेंडचा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. हा फॉर्म जो आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत कोणत्या स्वरूपामध्ये जायचा आहे, पाठवायचा आहे, हे ऑप्शन आपल्याला इथे दिसतात. आपल्याला मेलनी हे पाठवायचं आहे का, याची लिंक पाठवायची आहे का, की त्याची लिंक आहे ती कुठल्या तरी आपल्या वेबसाईटवरती एम्बेड करायची आहे. तर यापैकी हा दुसरा पर्याय आपण वापरायला हरकत नाही की ज्यामध्ये लिंक इथे तयार होते. आता ही भली मोठी लिंक तयार होते. ही भली मोठी लिंक विद्यार्थ्यांना पाठवण्याची अजिबात गरज नाही. ही छोटी करण्यासाठी इथे एक छान पर्याय दिलेला आहे, शॉर्टन URL. हा आपण निवडला की ही लिंक अतिशय छोटीशी तयार होते आणि मग ही लिंक जी आहे ती आपण कॉपी करू शकतो आणि आपल्या विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप असेल तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती आपण ती पाठवू शकतो. या पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पाठवू शकतो. ही दिसते कशी बघायचं असेल तर या 3 डॉट्सना आपण क्लिक केल्यानंतर प्रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर आपल्याला ही प्रश्नपत्रिका आपल्या समोर दिसू शकेल. या प्रश्नपत्रिकेच्या शेवटी सबमिट हे बटन आलेलं आहे. हे बटन जेव्हा विद्यार्थी सर्व पर्याय सोडवल्यानंतर सबमिट हे बटन दाबतील तेव्हा त्यांच्या समोर आपण जे सेट केलेला मेसेज होता तो आलेला आहे. पहा, धन्यवाद, आपली उत्तरपत्रिका जमा झाली आहे. अशा पद्धतीने आपल्याला कशा स्वरूपात आपल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसमोर जाईल याचा अंदाज येऊ शकतो. पुढचा भाग म्हणजे हे प्रश्न तर विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचले आणि विद्यार्थ्यांनी ते प्रश्नपत्रिका सोडवून त्यांच्या उत्तरपत्रिका जमा सुद्धा केल्या. मग त्यांचं पुढे काय होणार, त्यांचं गुणगान नेमकं कसं होणार, यासाठी हा महत्त्वाचा भाग आहे रिस्पॉन्सेस. हा क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतं की आत्ताच आपण जो एक रिस्पॉन्स दिलेला आहे तो इथे आलेला आहे.
आणि त्या एकूण विद्यार्थ्यांना मिळालेले गुण जे असतील तर त्यांचं एक स्टॅटिस्टिकल डिस्ट्रीब्युशन काय आहे, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत हे आपल्याला इथे समजू शकतं. महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला आपली मार्कशीट तयार करायची आहे. तर ती करण्याचं कामसुद्धा या गुगल फॉर्ममध्ये होत असतं. इथे उजवीकडे एक हिरव्या रंगाचं चिन्ह दिसतं पहा, ज्याच्याजवळ गेल्यानंतर दिसतं की क्रिएट स्प्रेडशीट. एक्सेलमध्ये ज्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांची नावं आणि त्यांना प्रत्येक प्रश्नाला मिळालेले गुण किंवा एकूण गुण जर ज्या पद्धतीने लिहित असू ते आपल्याला या स्प्रेडशीटच्या स्वरूपात इथे दिसणार आहे. हे क्लिक केल्यानंतर इथे दिसतं क्रिएट ए न्यू स्प्रेडशीट. नवीन एक्सेल सारखा एक टेबल आपल्याला मिळणार आहे. क्रिएट म्हटलं की हा तयार होणार आहे. काय काय जमा होतं बघा. कोणत्या वेळेला कोणत्या दिवशी विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका जमा केली ती वेळ इथे येते. त्याला मिळालेलं गुण किती आहेत एकूण ते दिसतं. जेव्हा विद्यार्थ्यांनी आपलं नाव लिहिलेलं असेल ते नाव इथे येईल. पहिल्या प्रश्नासाठी त्यांनी कोणता पर्याय निवडला, दुसऱ्या प्रश्नासाठी कोणता पर्याय निवडला, तिसऱ्या प्रश्नासाठी कोणता पर्याय निवडला, असं प्रत्येक प्रश्नाला त्या विद्यार्थ्याने दिलेला उत्तर हे इथे जमा होतं. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने आपल्याला स्प्रेडशीट मार्कशीट बनवण्याची गरज पडत नाही. यातलेच फक्त विद्यार्थ्याचे नाव आणि स्कोअर हे 2 कॉलम जरी आपण कॉपी करून घेतले तर आपली मार्क लिस्ट ही तयार होऊ शकते. ही आपल्याला पुढे आपल्या विभाग प्रमुखांना पाठवायची असेल तर ती शेअर करण्याचाही इथे पर्याय उपलब्ध आहे. ही फाईल आपण आपल्या कॉम्प्युटरवरती डाउनलोड करून घेऊ शकतो. डाउनलोड करत असताना ती कोणत्या स्वरूपात यायला हवी आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये यायला हवी आहे की PDF-मध्ये यायला हवी आहे, हे पर्याय इथे दिलेले असतात. त्या पद्धतीने आपण योग्य तो पर्याय निवडून आपली मार्क लिस्ट आपल्या कॉम्प्युटरवरती सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने तयार केलेला आपला जो प्रश्नपत्रिका असेल ती त्या नावाने इथे जे नाव आपण त्या प्रश्नपत्रिकेला दिले होतं त्या नावाने इथे सेव्ह होते. वेगळ्या कुठल्याही पद्धतीने ही सेव्ह खास करण्याची गरज पडत नाही. जेव्हा आपण ही तयार केली फक्त क्लोज केली तरी ती आपल्या ड्राईव्हमध्ये शिल्लक राहते. हे बघा, या पद्धतीने आपल्या ड्राईव्हमध्ये ती आलेली आहे. तर यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची ती म्हणजे याला काही टायटल आपल्याला देता येईल का, किंवा आपल्या संस्थेचा लोगो काही आपल्याला त्यामध्ये देता येईल का. तर त्यासाठी इथे ऑप्शन आहे बघा, हे जी रंगपेटीसारखी इथे दिसतंय चिन्ह, तर त्याला क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे हे ऑप्शन येतात. थीम कोणत्या रंगाची असावी, रंगसंगती त्या प्रश्नपत्रिकेची आपण इथून निवडू शकतो. आणि इथे जर आपल्याला आपल्या संस्थेचा काही फोटोग्राफ टाकायचा असेल, काही लोगो टाकायचा असेल तर तो अपलोड करू शकतो. किंवा थीममधून इथून आपल्याला आपल्या विषयाशी सुसंगत असं एखादं चित्र आपण यातून निवडू शकतो. उदाहरणार्थ जर भाषा विषयाचं असेल तर मी हे चित्र निवडेन आणि इन्सर्ट म्हणेन. इथे अप्लायचं बटन क्लिक केलं की हे बघा, या पद्धतीने क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका ही आपल्या विद्यार्थ्यांसमोर जाईल. आपली प्रश्नपत्रिका ही गुगल ड्राईव्हला, आपल्या ड्राईव्हला ही सेव्ड स्वरूपामध्ये राहते. केव्हाही भविष्यात आपण जेव्हा ही प्रश्नपत्रिका उघडू तेव्हा तिच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर ते आपण करू शकू आणि नव्याने ती प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसाठी देऊ शकू. त्यासाठी आलेले रिस्पॉन्सेस असतील
विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरपत्रिकांचं गुणदान असेल तर ते त्याच्या रिस्पॉन्सेसच्या फाईलमध्ये हे आपल्याला स्प्रेडशीटच्या स्वरूपात दिसत आहे. शिक्षक मित्र हो, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर असतो की ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसाठी नेमकी ओपन कधी करायची. आपण जर काही विशिष्ट वेळ त्यासाठी ठरवला असेल तर त्या वेळेलाच विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिकेला उत्तर देणं शक्य व्हावं हे ठरवायचं असेल तर या प्रश्नपत्रिकेच्या या उजव्या भागामध्ये बघा रिस्पॉन्सेस म्हटलं आहे, इथे आपण क्लिक करायचं आणि इथे ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस हे बटन जे आहे ते फक्त त्या वेळापुरतंच ओपन ठेवायचं, अन्यथा हे बंद करून ठेवायचं. हे बंद केलं असेल तर इथे बघा नॉट ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस असं येतं. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका दिल्यानंतर त्यांनी ते प्रश्नपत्रिका सोडवावी, विशिष्ट वेळामध्येच ती सोडवावी अशी जेव्हा आपली अपेक्षा असते तेव्हा त्या वेळामध्ये बरोबर आपण हे बटन ऑन करणं आणि ती वेळ संपल्यानंतर हे बटन पुन्हा ऑफ करणं हे आपल्याला करावं लागतं. हे जर आपण करू शकलो तर त्या वेळामध्येच प्रश्नपत्रिकेसाठी जो आपण वेळ ठरवला असेल फक्त तेवढ्याच वेळामध्ये हे विद्यार्थ्यांना उत्तरं देणं हे शक्य होतं. तर अशा पद्धतीने शिक्षक मित्र हो, आपल्या जीमेलचा उपयोग करून गुगलची सर्व्हिस जी आहे गुगल ड्राईव्ह, ज्यामध्ये आपण गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका ही चांगल्या पद्धतीने काढू शकतो आणि ती प्रश्नपत्रिका सेट करत असतानाच आपण जेव्हा बरोबर असलेल्या उत्तरांचा तिथे संदर्भ देत असतो ॲन्सर कीमध्ये, तेव्हा त्याचं आपोआपच गुणदान सुद्धा होत असतं. या गुगल फॉर्म्सच्या स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका देण्याने आपल्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणं अतिशय सुखकर होईल अशी आशा आहे. धन्यवाद.